शंभर ही बस आपण करावं. आपला करार हा 22 मेला झालेला आहे. 100 ई बसेसचा हा PM1 योजनेतून झालेला आहे आणि येत्या 10 दिवसामध्ये आपण JBM कंपनी बरोबर हा करार झालेला आहे. त्या 10 दिवसामध्ये आपण आपलं जे वर्कशॉप आहे ते JBM कंपनीला हस्तांगत करणार आहे. हस्तांगत केल्यानंतर त्यांचं चार्जिंग स्टेशनचं जे काम आहे ते साधारणतः 45 दिवसामध्ये ते संपवून देणार आहेत. ते संपल्यानंतर साधारणतः जुलैच्या मिड जुलैपासून 15 जुलैनंतर बस हे 40-40च्या पटीत याल चालू होतील आणि साधारणतः ऑगस्टपर्यंत सर्व बसेस 100 बसेस ज्या आहेत त्या कोल्हापुरात दाखल होतील आणि सप्टेंबर महिन्यात या कोल्हापूरच्या रस्त्यांवर धावायला चालू करतील. साधारणतः आम्ही ज्या बसेस चांगल्या कंडिशनमध्ये आणि 3 वर्ष चालू शकतात याची आम्ही फेर तपासणी करणार. फेर तपासणी केल्यानंतर त्याच्यावर आम्ही डिसिजन घेऊन टेक्निकल डिसिजन घेऊन पुढे आम्ही त्या बसेस चालू ठेवायच्या का नाही ठेवायच्या. त्या जर उर्वरित 3 वर्ष चालत असतील तर त्याचं एक हिस्ट्री कार्ड बनवून आपण त्या रिपासिंग करून घेऊन आपण येत्या 3 वर्ष पुढे एक्सटेंड करीन आणि ज्या बसेस निकामीच पूर्ण झालेले आहेत त्यांना आपण डिबार करणार. आणि येत्या ह्या मिटिंगला सुद्धा आमचं ठरलेलं आहे की आपण स्वबळावर काही 50 बसेस ज्या आहेत नवीन त्या ज्या 12 मीटरच्या आहेत त्या साधारणतः 50 बसेस आपण स्वबळावर KMTच्या बसेस नवीन घ्यायचे. महिलांसाठी आपण योजना नाही आपण ती एक फॅसिलिटी देत आहे की जेणेकरून काही पिकअप आर्सला काही कॉलेजेस म्हणा किंवा काही बँकर्स असतील लेडीज बँकिंगमध्ये वर्किंगमध्ये जास्त आहेत किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला आहेत मुली आहेत तर काही पिकअप आर्सला आपण त्या बसेस रिझर्व फॉर ओनली लेडीज अशा ठेवणार आहेत की जेणेकरून ते सेफ्टीनेस आणि त्यांना जायला यायला कारण काही वेळेला काय होतं की खूप गर्दी होते बसमध्ये त्या पिकअप आर्सला. त्या पिकअप आर्समध्ये काही अडचणी लेडीजला होतात धक्काबुक्की होणे किंवा नकळत धक्का लागणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पिकअप आर्समध्येच होतात कारण ज्या वेळेला रश असते त्यावेळेस होतात. तर ह्यासाठी आपण लेडीजसाठी एक वेगळी सुविधा आणि फॅसिलिटी आपण करत आहे की जे पिकअप आर्सला आपण देऊ. बाकीच्या वेळेला त्या बसेस तुम्हाला रिरूटला पुन्हा अशा नॉर्मलमध्ये दिसतील पण त्या एक साधारण 7 ते 10 किंवा 7 ते 11 पिकअप आर्समध्ये आणि 4 ते 7 जे सुटायचं टायमिंग आहे त्याच्यामध्ये रिझर्व फॉर ओनली लेडीज अशा टाईपमध्ये तुम्हाला मिळेल. साधारणतः चार्जिंग पॉईंट हे 18 आहेत आणि 18 चार्जिंग स्टेशनमध्ये 100 गाड्या या चार्ज होतील आणि प्रत्येक शिफ्ट झाल्यानंतर 50 बसेस या वेगवेगळ्या टायमिंगला निघतील कारण 10च्या पट्टीत 15-15च्या पट्टीमध्ये या बसेस टायमिंगला निघणार. कुठली बस 5ला निघेल कोणती बस 5:30ला निघेल काही बसेसचे ड्युटी 6:30ला चालू होईल काही बसेसची ड्युटी 7:30ला चालू होईल. तर हे एक नॉर्म्स आम्ही ठरवून घेतलेले आहेत कारण त्याला चार्जिंग पॉईंटला सगळेच 100 बस ॲट अ टाइम चार्जिंगला लावू शकत नाही आपण तर त्याचे स्लॉटिंग्स केलेले आहेत. तर त्या स्लॉटप्रमाणे आपण ते बसेस रूटला फिरवणार आहेत. त्याच्यानंतर टायमिंग जे आहे ते सकाळी 5 वाजल्यापासून आपण 12 वाजेपर्यंत करतोय. आता उर्वरित टायमिंग जे आहे ते 11 वाजेपर्यंत आहे पण ते आम्ही 12 वाजेपर्यंत करतोय. जसं पूर्वी होतं तसं करतोय आणि येत्या काही दिवसातच म्हणजे ज्यावेळेला 100 बस हे आम्हाला 180 किलोमीटर पर डे कुठल्याही परिस्थिती या म्हणजे रन करायच्याच आहेत कारण तसा करारही झालेला आहे त्या कंपनीकडून की मी 100 किलोमीटर चालवा किंवा 200 किलोमीटर चालवा पण मिनिमम 180 किलोमीटर इज द गॅरंटी गिवन फ्रॉम कंपनी दॅट वी शुड चार्ज यू दॅट किलोमीटर प्राइजेस. तर त्या टेरिफला म्हणजे त्या 180 किलोमीटर कव्हर करताना आम्हाला हे जे बसेस आहेत हे बसेसची फ्रिक्वेन्सी आणि राऊंड दी ट्रिप याला राऊंड दी ट्रिप हा कॉन्सेप्ट असतो की जो एका पॉईंटवरनं एंड पॉईंटला बस येते म्हणजे जी 15-15 मिनिटांनंतर तुम्हाला फ्रिक्वेन्सी बस स्टॉपवर प्रत्येक मिळते. तर हे राऊंड दी ट्रिप हा पोर्टफोलिओ आपण राबवणार आहे. त्याच्यामुळं ह्या बसेसला रिरूटिंग हे चांगल्या पद्धतीने होणार आहे. ॲपद्वारे डिजिटलायझेशन येणार आहे. ॲपद्वारे आपल्याला टायमिंग्स वगैरे सगळे टाइम टेबल वगैरे मिळतील. तिथंच तुम्ही तिकीट तुमचं ई कार्ड तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड दाखवून तुम्ही तुमचं तिकीट काढू शकता. तर ह्या सर्व गोष्टी कारण आता एक तिकीट जे आहे ते मल्टिपल पीपल्स वापरू शकतात जो पास आहे तो त्याच्यासाठी आता आपण
या मिटिंगला ठरलेलं आहे की यासाठी आपण कंपल्सरी आधार कार्ड हे मॅन्डेटरी ठेवलेलं आहे आणि पासवर सुद्धा आधार कार्ड नंबर हा मॅन्डेटरी ठेवलेला आहे. आता साधारणतः 40 आहे जो डेली पास आहे तो आपण 50 रुपये केलेला आहे आणि तिकीट चार्जेस जे आहेत ते पुन्हा रिशफल होऊन नवीन चार्जेस जे आहेत ते तुम्हाला सप्टेंबरला साधारणतः ई बसेस चालू झाल्यावर कळतील. चार्जिंग पॉइंट एकाच ठिकाणी असणार आहे की ठराविक ठिकाणी असते स्पॉट? आता तर तुर्तात आम्ही एका स्टेशनला 18 पॉइंट्स केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण प्रत्येक नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट असे झोन करून 4 डेपो करत आहे. आपले ऑलरेडी KMT ची जागा आहे 4 ठिकाणी, तर 4 ठिकाणी आपण पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा रीतीने 4 पॉइंट्स करत आहे. आणि एक सेंट्रल डेपो म्हणजे बुद्ध गार्डन हा डेपो असणार आहे सेंट्रल. रिलेटेड टू दॅट पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असे आपण पॉइंट्स करत आहोत आणि तिथं ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशन करत आहोत की जेणेकरून गाडी गेलेली वडगावला तर वडगाव स्टेशनमधून शिर्लीमध्ये आपली जागा आहे तर शिर्लीच्या पॉईंटवरून ती चार्ज करून तिथल्या तिथं लगेच रूटला लागू शकेल.